काय म्हणत असतील की बाबा जर तुमचा जीव जाणारच आहे तर तुम्ही एक काम करा, तुम्ही जावा ना अफजल खानाकडे. मग दादांनी सांगितलं की शिवाजी महाराज प्रतापगडला जाताना काय म्हणतात की या युद्धात जर आम्ही विजयी झालो तर आम्ही आहोत, परंतु आमच्या जीवास काही बरं वाईट झालं तर संभाजी राजांना तक्ती बसून राज्य चालवा. ज्या वेळेला शिवाजी महाराज या भाषेमध्ये बोलतात त्यावेळेला कान्होजी त्यांना शिवाजी महाराज हेच म्हणणार, तुम्ही एक काम करा, अफजल खानाकडे जा, स्वतःचं वतन राखा आणि स्वतःचं प्राण राखा. एखाद्या माणसाला स्वतःच्या प्राणापेक्षा प्रिय काय नाही, दौलत कमवलं जाईल, प्राणापेक्षा प्रिय काय नाही. त्याला जे ते काय करतील, जे आमच्यासारख्या माणसावर जर अशी वेळ आली आणि तुम्हाला म्हटलं की तुम्हाला प्राण वाचवायचं आणि दौलत पण वाचवायची, तुम्ही त्याच्याकडे जा. आम्ही प्राण आणि दौलत वाचवण्यासाठी सहज दुसऱ्याकडे जाणार. हा जेद्याने काय केलं, जेद्यांनी हातामध्ये कळस घेतला, त्यामध्ये पाणी होतं, ते जिजाबाईच्या पायावर ओतलं आणि ते ओतत असताना अशाच पाण्याच्या सरीसोबत ते पाणी उतरत गेलं आणि जिजाबाई साहेबांपुढे जेदे म्हणतात की आईसाहेब जर बात वतनाची असेल तर या पाण्यासोबत वाहून टाकले म्हणून तुमच्या पायावर. आणि ही 5 पोरं उभी केली आहे म्हणजे पांडवांसारखी या शिवभारतात लढण्यासाठी. आणि हे शिवाजी राजांची पाय आहेत, हे राज्यश्रींचे आहेत ना, तर आम्ही सांगितलं तो अफजल भटारी म्हणजे तो अफजल खान आमच्यावर काय हुकूम चालवितो. अफजल खान तो मुसलमान, तो बैमान, पुन्हा क्षण पाहुणी परतून येईल. हे महाराष्ट्र राज्य आहे, अवघ्यांनी राजांच्या पायाशी एकलून एकनिष्ठेने चालविले पाहिजे. एक जेथे उभे झाले, अख्खा 12 मावळ शिवाजी महाराजच्या पाठीशी उभा झाला आणि